सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली। जयंत पाटील यांनी स्वतःच्या मुलाला राजकारणात पुढे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही असा दावा पडळकर यांनी केलाय। विशाल पाटील यांना खासदार करण्याची त्यांची खरंच इच्छा होती का, हे त्यांनी आईची शपथ घेऊन सांगावं असं आव्हानच गोपीचंद पडळकर यांनी दिले। यावेळी त्यांनी राज्यातील घराणेशाहीच्या राजकारणावरही निशाणा साधलाय। अनेक नेत्यांनी आपल्याच मुलांना राजकारणात पुढे आणलंय, मात्र जयंत पाटील यांना ते साध्य करता आलं नाही, याचं त्यांना दुःख असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री शेतकरी नेत्यांशी चर्चा करत असून केंद्र सरकारशी संवाद साधून सकारात्मक मार्ग काढतील असा विश्वासही पडळकर यांनी व्यक्त केलाय। तसेच अहिल्यानगरमधील काही सामाजिक मुद्द्यावर बोलताना संग्राम जगताप हिंदू धर्म परंपरा आणि सामाजिक प्रश्नावर अभ्यासपूर्ण भूमिका घेत काम करत असल्याचं सांगत पडळकर यांनी त्यांच्या भूमिकेलाही पाठिंबा दर्शवला। जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केला हे तर तुम्हाला माहिती आहे ना। जर ते विशाल पाटलाला खासदार करू शकत असतील तर त्यांनी त्यांच्या पोराला केलं असतं ना। सगळ्या पोरांचं लॉन्चिंग झालं, आता सगळ्यात दुःख त्याला आराचं पोरगं आमदार झालं पण जयंतरावचं होईना, अजितदादाचं पोरगं खासदार झालं पण जयंतरावचं होईना। आता सगळ्यात दुःख तर जयंतरावलाच आहे ना। त्यामुळे दुसऱ्याला खासदार करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याच पोराला केलं असतं ना। हातकणंगलेमध्ये चाचणी केली, कारण मी तिथं प्रभारी होतो ना हातकणंगलेला। त्यांनी खूप तिथं असं ओढाताण केली, इकडं पिल्लू सोडलं, परत सांगलीमध्ये माझं पोरगं उभं राहणार, भाजपमधनं उभं राहणार, सगळं त्यांनी करून बघितलं आहे। त्यामुळं स्वतःचंच आता ते 10,000 मतांनी कसं तरी निवडून आलेत, स्वतःचंच त्यांना अजून माहीत नाही ते विशालचं कशा। बरं, विशाल खासदार व्हावा हे काय जयंतरावची इच्छा आहे का? जयंतरावला तुम्ही आईवरून शपथ घाला म्हणावं, तुम्ही आई शपथ सांगा म्हणावं, तुमची खरंच इच्छा होती का विशालला खासदार करायची? विश्वजितला विचारा, हे आता तुम्हाला पण माहीत आहे ना राजकारण काय आहे। आणि त्यामुळे ते इकडचा खासदार ठरवणं हे जयंतरावचा विषयच नाही राहिला। सोलापुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधताना कांदा दर, स्वदेशी वस्तूचा वापर, ओबीसी आरक्षण, जल जीवन योजना आणि देवस्थान जमीन कायद्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली। कायद्याच्या दरातील घसरणीबाबत बोलताना युद्धजन्य परिस्थितीमुळे कायद्याच्या निर्यातीवर बंधने आली असून त्यामुळे देशांतर्गत बाजारात दर खाली आल्याचं त्यांनी सांगितलंय। शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत कठीण परिस्थिती असल्याचं नमूद करत मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि सरकार यावर लक्ष ठेवून असून लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बचतीच्या आव्हानाबाबत बोलताना पेट्रोल, डिझेल आणि गॅस विदेशातून आयात करावे लागतात, त्यामुळे देशातील पैसा बाहेर जाऊ नये आणि युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम कमी व्हावा यासाठी स्वदेशी वस्तूंच्या वापराचा संदेश देण्यात आल्याचं बावनकुळे म्हणाले। यावेळी त्यांनी सेंट्रल ओबीसी यादीतील 27 जातींच्या प्रश्नावर स्वतः फॉलोअप घेणार असल्याचं सांगितलंय। तसेच जल जीवन योजनेसाठी 15,000 कोटी रुपयाच्या निधीचा प्रस्ताव असल्याचं माहिती दिली। देवस्थान जमिनी कायद्याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचं सांगत देवस्थानाचा हक्क अबाधित ठेवून वहिवाटदार आणि कुळांचे अधिकार सुरक्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच सोलापुरातील B1 आणि B2 मालमत्तेच्या प्रश्नावर महिनाभरात निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करत या मालमत्ता क्लास 1 करण्याचा सरकारचा विचार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितलंय। मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान स्वदेशीकडे झुकावाचं आहे। पेट्रोल, डिझेल विदेशातनं आयात करावं लागतं, गॅस विदेशातनं आयात करावी लागतं, सोनं सुद्धा कधी कधी विदेशातनं येतं आणि त्यामुळे देशातला पैसा हा विदेशात जाऊ नये आणि जी काही युद्धजनक परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरात महागाई वाढलेली आहे, त्या महागाईचा फटका या देशाला होऊ नये म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं हे आव्हान आहे। हे आव्हान सकारात्मक घेऊन जनतेने स्वदेशी वस्तूचा वापर करणे हाच या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं। संभाजीनगरच्या निवडणुका होत्या, 5 लाखांच्या निवडणुकामध्ये इंधनावरती असेल 92 खर्च केला, असं म्हणजे तरुण दाखल्याने देवपूजन लागली असं याचा अर्थ असं रोहिणी खर्च पंतप्रधान रोहिणी खडसे काय बोलले त्यावर उत्तर आमचे प्रवक्ते येतील। सर, संभाजीनगरच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना ₹1 आणि एक कांदा जो आहे तो पाठवलेला आहे। खरं तर कांद्याचे प्रश्न जो आहे तो बिकट आहे, शेतकरी चिंतेत आहे, अडचणीत आहे।
मी तेच सांगितलं की युद्धजन्य परिस्थितीमुळे जो कांदा बांगलादेश किंवा इतर देशात जायचा त्यावर मोठ्या प्रमाणावर आता बंधनं आलेत आणि त्यामुळं आपल्या देशातला कांदा हा थोडा त्या ठिकाणी घरी पडलेला आहे. त्यामुळं अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पण सरकार या शेतकऱ्याबद्दल काही काळजी घेण्याचा विचार करत आहे. आमचे मुख्यमंत्री याबद्दल सकारात्मक चर्चा करते आहे. निश्चितपणे याच्यामध्ये आमचे प्रधानमंत्र्याचं लक्ष आहे, माझं लक्ष आहे, मुख्यमंत्र्याचं लक्ष आहे. आम्ही यातला तोडगा काढू. जलजीवनची कामं जे आहेत ते पूर्ण ठप्प आहेत. पैसे देखील मंजूर झाले, मात्र अनेक ठिकाणी जे आहे ते जलजीवनची कामं जलजीवन मिशनच्या राज्यातल्या कामाला 15,000 कोटी रुपयाची गरज आहे. त्याबद्दलचा हुडकोचा एक प्रस्ताव तयार आहे. मला वाटतं त्याचा मार्ग निघेल. नितेश ठाकरे म्हणजे आहे, त्याचं म्हणणं आहे की विकास लवांडे संतांकडे वाकडे असंच कार्यक्रम त्यामध्ये कालही मी सांगितलं आपल्याला की पोलीस योग्य पद्धतीने सर्व बाजूचा तपास करत आहे आणि याचा जे काही तुम्हाला दिसेल की योग्य तपास झालेला, योग्य कारवाई झाली. सर, ओबीसी प्रवर्गातील 27 जाती अशा आहेत ज्यांचं केवळ कॉमर्स नावाचं स्पेलिंग मिस्टेक अशा कारणांवर केंद्रीय सेंट्रल ओबीसीच्या जाती समावेश होऊ शकला नाही. त्याच्याबद्दल मी फॉलोअप करणार आहे. कालच ती माहिती मला कळलेली आहे. कॉमा स्वल्पविराम वेलांटी म्हणून 27 जातींचा त्या ठिकाणी ओबीसी मध्ये अडचणी निर्माण झाल्या. राज्यामध्ये 18 प्रगत जाती, 12 मुद्देदार समाज याला मजबूत करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकार फॉलोअप करेल. साहेब, आता सोलापुरातील बीटूची मागणी जोर धरते, कधीपर्यंत विषय मार्गी लागेल काय समज? सोलापूरचा अत्यंत महत्वाचा B1, B2H आणि गुंठेवारी हे चारही विषय मला या ठिकाणी आमचे अध्यक्ष तळवटकर आणि आमचे या ठिकाणी सौ रोहिणीताईंनी आणि तिसरी आमचे आमदार हे रोजच विधिमंडळात मागे लागून आहेत. या ठिकाणी आमदार कोठेजी आणि त्यांनी हा प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीची माझ्यासमोर मांडला होता, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माझ्यासमोर मांडला होता. महिन्याभराच्या आत मी मंत्रिमंडळासमोर जाईल. राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक आहे. त्यांनी सुद्धा सोलापूरवासियांना शब्द दिला आहे. येणाऱ्या महिन्याभरामध्ये B1, B2 आणि H हा जो सत्ता प्रकार झालेला आहे यामुळं लोकांच्या बांधकामावर बंधन आले आहेत, त्यांना त्याचं स्वामित्व मिळत नाही आहे. त्यामुळं ह्या सर्व प्रॉपर्टी क्लास 1 करणे, या प्रॉपर्टी फ्री होल्ड करून देण्याची शासनाची भूमिका आहे. महिन्याभरात शासन निर्णय घेईल. दुसरं, गुंठेवारीमध्ये कालच मी चर्चा केली आहे. आमच्या महानगरपालिका आयुक्त, आमचे तिकडे SLR आहेत, कलेक्टर आहेत, त्यांना मी सूचना दिलेली आहे की महिनाभराच्या आतमध्ये गुंठेवारी जी आहे ती गुंठेवारीमध्ये जे लेआउट अडकलेले आहेत त्यामध्ये तुकडेबंदी कायद्याचा वापर करून त्या सर्व इकडे तुकडेबंदी कायद्याचा वापर करणे, म्हणजे तुकडेबंदी कायद्यानुसार मुख्य प्रॉपर्टी कार्ड जे आहे लेआउट धारकाचं, त्या कार्डवर सर्व तिथे राहणाऱ्या रहिवाशाची प्रॉपर्टीची नावं घेणे. तुकडेबंदी कायदा साधारणतः एकच आहे. तुकडेबंदी कायद्याचा अंमल करणे, जो कायदा आम्ही निरस्त केला त्याच्या कलमाचा वापर करणे आणि इकडे गुंठेवारी कायद्याचा वापर करणे. दोन्ही कायद्याचा वापर केला तर निश्चितपणे सर्व गुंठेवारीमध्ये राहणाऱ्या लोकांची घराची प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी वेगळं बनेल आणि त्यामुळे इकडे गुंठेवारी आम्ही पूर्ण करू आणि दुसरीकडे सत्ता प्रकार एक करू. गुंठेवारीमध्ये अनेक मालमत्ता गुंठेवारीच्या आहेत, पण मूळ मालक सही घेत नाही. अशा त्याला काही फरक पडणार नाही. फार लोकांना अशा प्रकारे फसवता येत नाही म्हणूनच तुकडेबंदी कायदा निरस्त केला आहे. रहिवासी क्षेत्र असेल, गुंठेवारी झाली असेल, तुकडे पडले असतील, अनधिकृत लेआउट झाले असतील, हे सर्व मालमत्ता जर त्या मुख्य प्रॉपर्टी कार्डमध्ये जर आली आणि त्या सर्व घरमालकाची नावं त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्डवर आले तर निश्चितपणे मार्ग निघतो. नागपूरमध्ये आम्ही 1.5 लाख घरांना असा निर्णय घेतलेला आहे. सोलापूरमध्ये हा निर्णय आम्ही घेऊ. देवस्थानाच्या ज्या जमिनी आहेत त्या कसणाऱ्यांनाच मिळतील, गावठांमध्ये जे कसणारे आहेत त्यांना त्या मोफत मिळतील अशा पद्धतीचा राज्य सरकारचा गल्लत आहे तुमची. असा निर्णय नाही आहे. परवा आम्ही महसूलच्या वेबसाईटवर कायदा अपलोड केलेला आहे. माझी राज्याच्या सर्व जनतेला आपल्या माध्यमातून विनंती आहे, त्या कायद्याचं प्रारूप आलेलं आहे. आपल्या सर्वांना त्यावर हरकती सूचना देण्याचे अधिकार आहेत. त्यावर स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की देवस्थानाचे हक्क बाधित ठेवून कुळाचा अधिकार काय, वहिवाटदाराचा अधिकार काय, याचे अधिकार आम्ही या ठिकाणी त्या कायद्याने आम्ही डिवाइड करणार आहोत किंवा कायद्याने आम्ही देणार आहोत. देवस्थानाच्या अधिकाराला मात्र कुठे धक्का लागणार नाही. पण हे करत असताना वहिवाटदार आणि कुळं याचे रक्षण करण्याचा विचार सरकार करत आहे. मंत्री आदित्य तटकरे यांचे खासगी सचिव आहेत राजीव गायकवाड, त्यांच्या विरोधात अशी तक्रार दिली राजपत्रित संघटनेने की हे आम्हाला ब्लॅकमेल करतात, अधिकाऱ्यांवर दबाव आणतात, आर्थिक व्यवहार करतात. माननीय मंत्री तटकरेजी आता त्या ठिकाणी चौकशी करतील. रोहित पवार हे जे आहे
अशोकनाथ प्रकरणात असं सांगतात की एक मोठं रॅकेट काम करत आहे नावं वगळण्यासाठी. मोठे मासे आहेत हे काळा अध्याय आहे महाराष्ट्र राज्यातला. कशामधलं नाव? अशोकनाथ प्रकरणात जे आहे मोठमोठ्या लोकांची नावं आहेत, ती नावं वगळण्यासाठी एक मोठं आर्थिक रॅकेट काम करत आहे. देवेंद्रजी फडणवीसचं सरकार, आमचं सरकार कुठेही टाचणीभरही चूक होऊ देणार नाही. आमची एसआयटी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. देवेंद्रजीचं रोज लक्ष या विषयावर आहे. कोणी गडबड करू शकणार नाही. इतके खबरदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.